नमस्कार. अवतीभोवतीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज मी रोंडा बर्न लिखित द सिक्रेट या पुस्तकाविषयी थोडं बोलणार आहे. हे पुस्तक काही नवीन नाही आहे, 2006मध्ये हे पब्लिश झालेलं आहे आणि त्याच्या अगणित आवृत्त्या आतापर्यंत निघालेल्या आहेत. 2024मध्येही त्याच्या आवृत्त्या निघत आहेत आणि जगभरातील 50पेक्षा अधिक भाषांमध्ये याचं भाषांतर झालेलं आहे. या पुस्तकामध्ये रोंडा बर्न यांनी मानवी मन आणि युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड यांचा कसा संबंध आहे हे खूप छान पद्धतीने अनेक उदाहरणासहित दाखवून दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये जगभरातील 24पेक्षा अधिक टीचर्सनी आपले अनुभव कथन केलेले आहेत आणि रोंडा बर्न यांनी हे रहस्य म्हणजे जीवनात यशस्वी होण्याचं, आपलं इप्सित साध्य करण्याचं जे रहस्य आहे ते त्यांनी स्वतः अनेक परिश्रम करून शिकून घेतलेलं आहे. अनेक पुस्तकं वाचलेली आहेत, अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की माझं तर जीवन यशस्वी झालं, आता इतर सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे रहस्य माहीत झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी खूप प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले आणि द सिक्रेट ही मूव्ही पण बनवली आणि हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं रहस्य दाखवले. यामध्ये ते असं म्हणतात की मानवी मनामध्ये म्हणजे आपल्या अंतर्मन, आपल्या मनाचे 2 प्रकार आहेत, बाह्यमन आणि अंतर्मन. अंतर्मन हे सुप्तावस्थेत असतं आणि त्याची क्षमताही खूप जास्त असते. त्यामुळे अंतर्मनात जर आपला एखादा विचार रुजला तर तो सत्यात येतो असं त्या ठामपणाने सांगतात. आणि मानवी मनामध्ये म्हणजे आपल्या अंतर्मनात दिवसभरात सुमारे 60,000पेक्षा अधिक विचार येतात आणि यातले बहुतांश विचार हे नकारात्मक असतात आणि त्यामुळेच नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये जास्त प्रमाणात आल्यामुळेच आपल्या यशामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपण आपल्या यशापासून दूर राहतो, काही वेळेला वंचित राहतो किंवा काही वेळेला ते खूप उशीर आपल्याला मिळतं. त्यामुळे रोंडा बर्न असं म्हणतात की जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तो सकारात्मकच कराल. हे पहा, आता आपल्याला असं वाटतं की कायमच आपण सकारात्मक कसं काय राहणार आणि ते बरोबरही आहे, कारण आपण जीवनात अनेक तणावांना, समस्यांना रोज सामोरे जात असतो आणि त्यामुळे सतत आपण सकारात्मक विचार करणं हे आपल्याला अशक्य वाटतं, पण हे अशक्यच आपल्याला शक्य करून दाखवायचं आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे हवं आहे त्याच्याबद्दल आपण ठाम असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या विचारांबद्दल ठाम राहतो आणि त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो त्यावेळेला प्रयत्नही करणं गरजेचं आहे. जर तुम्ही नुसताच विचार केलात आणि काहीच कृती केली नाहीत, प्रयत्न नाही केले तर अर्थातच तुम्हाला यश मिळणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट म्हणता की मला ही जीवनात मिळवायची आहे, मग ती तुमची चांगली हेल्थ असेल, तुमचे इतर व्यक्तींबरोबर असलेले संबंध असतील, तुम्हाला अमुक एक प्रमाणात पैसा मिळवायचा असेल, तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल, गाडी हवी असेल, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश हवं असेल, त्यांना चांगली नोकरी हवी असेल, एखाद्याला त्याचा व्यवसाय खूप जोमात चालू व्हायला हवा असेल, काही तुमची इच्छा असू शकते. पण ही इच्छा जेव्हा तुम्ही मनामध्ये धरता तेव्हा त्याबद्दल ठाम राहा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी प्रयत्न करा. तिसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट मला मिळाली आहे, माझं स्वप्न सत्यात उतरलं आहे अशा विचारात राहा आणि तुमच्या मनपटलावर किंवा तुमच्या अंतर्मनात त्या प्रकारचं चित्र तुम्ही रंगवा आणि त्यामध्ये जगायला शिका. हे करण्याचं कारण काय आहे की आपलं जे मन आहे ते चुंबकाप्रमाणे काम करतं. जेव्हा आपण असे सकारात्मक चांगले विचार करतो तेव्हा ब्रह्मांडातले म्हणजे युनिवर्समधले त्या प्रकारचे जे विचार इतरत्र आहेत ते आपल्या मनाकडे आकर्षित होतात. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात. आणि हे जेव्हा आपल्याकडे आकर्षित होतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळायला लागतं आणि आपलं स्वप्न सत्यात उतरायला मदत होते. त्यामुळे हा आकर्षणाचा सिद्धांत हाही महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच आपण आपल्या ध्येयावर ठाम असलं पाहिजे आणि
ते आपलं साध्य झालेलं आहे या विचारात राहून त्या प्रकारची चित्र आपल्या डोळ्यासमोर आपण आणली पाहिजेत. त्यावर अविश्वास नाही दाखवायचा. हे होईल की नाही, मी तर आता 10 दिवस प्रयत्न करते, अजून तर मला काही त्याच्यामध्ये प्रगती होताना दिसत नाही, असा विचार करायचा नाही. कारण याला टाईम लिमिट काही नाही आहे. जेवढी तुमची सकारात्मक विचारांची शक्ती जास्त, तेवढंच तुमच्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वारे युनिवर्समध्ये सकारात्मक विचार खेचून घेण्याची क्षमता जास्त होते आणि त्या प्रमाणातच तुम्हाला यश मिळत राहतं. त्यामुळे याला वेळेचं बंधन नाही आहे. असं कृपया कोणी विचार करू नका, मी 15 दिवस सकारात्मक विचार केला पण मला काहीच मिळालं नाही. त्यामुळे विचार जोपर्यंत आपल्याला आपलं इप्सित साध्य करायचं आहे तोपर्यंत ते विचार केलेच पाहिजेत. आणि किंबहुना आपल्या आयुष्यात आपण कायम सकारात्मकच विचार केला पाहिजे, हे या पुस्तकातून अधोरेखित केलेले. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट रोंडा बर्न यांनी सांगितलेली, जेव्हा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत किंवा एखाद्या कठीण प्रसंगात एखादी व्यक्ती मदत करते त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण देश, देव, धर्म आणि आपले आईवडील तसेच आपले इतर मित्र परिवार किंवा गणगोत जे असतील त्यांच्याबद्दल आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्या कृतज्ञतेमुळेच आपली मनाची शक्ती खूप वाढते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे एक आणखीन यामध्ये त्यांनी असं तुम्हाला वॉर्निंग दिलेली आहे की जर एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून जर तुम्ही या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा किंवा सकारात्मक विचारांचा जो उपयोग केलात तर ते मात्र तुम्हाला शक्य होणार नाही. कारण या नकारात्मक विचारांच्या आवर्तनातच आपण स्वतः गुरफटले जातो आणि त्या व्यक्तीचं तर काही वाईट होणार नाही पण आपलंच वाईट होतं. त्यामुळे चुकूनही या आकर्षणाचा सिद्धांताचा उपयोग दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी प्रयत्न करू नका, त्याच्यात तुम्हाला नक्कीच अपयश येईल. बोलताना सुद्धा नेहमी सकारात्मकच बोलत राहा, कृती करतानाही सकारात्मकच करत राहा, हे यातून सांगितलेले आहे. यातून मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्यासुद्धा प्राचीन वाङ्मयात अनेक संतांनी, महात्म्यांनी हेच आपल्याला वारंवार सांगितलेले, ज्ञानेश्वरीमध्येही हेच सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे एक अभंग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मन करारे प्रसन्न सर्व सुखाचे साधन. तसंच तुकाराम महाराज असंही म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग. ज्या वेळेला तुम्ही आनंदाचे, प्रसन्नतेचे चांगले विचार निर्माण करता तेव्हा तुमचं सगळंच चांगलं होत राहतं, तुमचं जीवन उजळून निघतं. त्यामुळे आणि अगदी अलीकडच्या काळात आपले सद्गुरू वामनराव पै यांनी काय सांगितलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपण जीवनात जे काही यश किंवा अपयश मिळवतो त्याची सर्वस्वी जबाबदारी आपलीच आहे. आपलं कोणी वाईट करू शकत नाही, चांगलं करू शकतात पण वाईट कोणी करू शकत नाही. त्यामुळे हे जर या पुस्तकाबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण मी जर सगळंच तुम्हाला सांगत बसले ना तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी एवढंच आता सांगते की हे पुस्तक जे आहे हे तुम्ही स्वतः विकत घ्या आणि एकदाच वाचून हे बाजूला ठेवण्यासारखं पुस्तक नाही आहे. याचं सतत मनन, चिंतन, पारायण करा आणि यात ज्या रोंडा बर्न यांनी स्टेप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि या स्टेप्स काय आहेत, त्या फॉलो कशा करायच्या, त्या करण्यात काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मात कशी करायची याबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल खोलात जाऊन तर कमेंट करून नक्की सांगा. मी तशा पद्धतीचा अजून एक व्हिडिओ बनवीन आणि यापुढेही अशा प्रकारच्या पुस्तकांचा परिचय मी आपल्याला करून देणार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.